शांती. आज आहे 23/1/24ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, जसे बाबा स्वीटचे पहाड आहेत तसे तुम्हा मुलांना देखील स्वीट बाबांची आणि वारशाची आठवण करत मोस्ट स्वीट अर्थात अतिशय गोड बनायचे आहे. प्रश्न आहे, तुम्ही आता कोणत्या विधीद्वारे स्वतःला सुरक्षित करून आपले सर्व काही सुरक्षित करता? उत्तर आहे, तुम्ही म्हणता बाबा देहासहित हा जो कखपणा अर्थात अवगुण सर्व काही आहे ते आम्ही तुम्हाला देतो आणि तुमच्याकडून पुन्हा तिथे अर्थात भविष्यामध्ये सर्व काही घेणार. तर जणू काही तुम्ही सुरक्षित झालात. सर्व काही बाबांच्या तिजोरीमध्ये सुरक्षित करून ठेवता. ही शिवबाबांची सेफ्टी बँक आहे. तुम्ही बाबांकडे सुरक्षित राहून अमर बनता. तुम्ही काळावर देखील विजय प्राप्त करता. शिवबाबांचे बनलात तर सुरक्षित झालात. बाकी उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. ओम शांती. बाबा मुलांना विचारत आहेत, गोड मुलांनो, आपला भविष्यातील पुरुषोत्तम मुखडा पाहत आहात ना? पुरुषोत्तम चोला अर्थात देह पाहता का? समजून येते की आम्ही भविष्य नवीन सतयुगी दुनियेमध्ये यांच्या अर्थात लक्ष्मी नारायणाच्या वंशावळीमध्ये जाणार अर्थात सुखधाममध्ये जाणार अथवा पुरुषोत्तम बनणार. स्टुडंट जेव्हा शिकत असतात तेव्हा बुद्धीमध्ये असते ना की मी अमका बनणार. तुम्ही देखील जाणता आम्ही विष्णूच्या डिनायस्टीमध्ये जाणार, कारण विष्णूची 2 रूपे आहेत, लक्ष्मी नारायण. आता तुमची बुद्धी अलौकिक आहे. इतर कोणाच्या बुद्धीमध्ये या गोष्टी रमण अर्थात फिरत राहणार नाहीत. इथे तुम्ही जाणता आम्ही सतबाबा शिवबाबांसोबत बसलो आहोत. उच्च ते उच्च बाबा आम्हाला शिकवत आहेत. ते आहेत मोस्ट स्वीटेस्ट अर्थात सर्वात अति गोड. त्या स्वीटेस्ट बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे. कारण बाबा म्हणतात, मुलांनो, माझी आठवण केल्याने तर तुम्ही असे पुरुषोत्तम बनाल आणि ज्ञानरत्नांना धारण केल्याने तुम्ही भविष्य 21 जन्मांसाठी पद्मापदमपती बनाल. बाबा जणू वर अर्थात आशीर्वाद देतात. वर मिळेल गोड गोड सजणीला अथवा गोड सपूत मुलांना. गोड गोड मुलांना पाहून बाबा खुश होतात. मुले जाणतात, या नाटकामध्ये सर्वजण आपापला पार्ट बजावत आहेत. बेहदचे बाबासुद्धा या बेहदच्या ड्रामामध्ये सन्मुखचा पार्ट बजावत आहेत. स्वीट बाबांच्या तुम्हा स्वीट मुलांना स्वीटेस्ट बाबा समोर दिसतात. आत्माच या शरीराच्या ऑर्गन्सद्वारे अर्थात इंद्रियांद्वारे एकमेकांना पाहते. तर तुम्ही आहात स्वीट चिल्ड्रन. बाबा जाणतात, मी मुलांना अति स्वीट बनविण्यासाठी आलो आहे. हे लक्ष्मी नारायण मोस्ट स्वीट अर्थात अतिशय गोड आहेत ना. जशी यांची राजधानी स्वीट आहे तशी यांची प्रजा देखील स्वीट आहे. जेव्हा मंदिरामध्ये जातात तर यांना किती गोड रूपामध्ये पाहतात. कधी एकदा मंदिर उघडेल आणि आम्ही स्वीट देवतांचे दर्शन करू. दर्शन करणारे समजतात की हे स्वीट स्वर्गाचे मालक होते. शिवच्या मंदिरामध्ये देखील किती पुष्कळ मनुष्य जातात, कारण ते खूप स्वीटेस्ट आहेत. त्या स्वीटेस्ट शिवबाबांची खूप महिमा करतात. तुम्हा मुलांना देखील अति स्वीट बनायचे आहे. मोस्ट स्वीटेस्ट बाबा तुम्हा मुलांच्या सन्मुख बसले आहेत, कारण इनकॉग्निटो अर्थात गुप्त आहेत. यांच्यासारखे स्वीट आणखीन कोणी असू शकत नाही. बाबा जसे स्वीटचे पहाड आहेत. स्वीट बाबाच येऊन कडवट दुनियेला बदलून स्वीट बनवतात. मुले जाणतात, स्वीटेस्ट बाबा आम्हाला मोस्ट स्वीटेस्ट बनवत आहेत. हुबेहूब आप समान बनवतात. जो जसा असेल तसा बनवणार ना.
तर असे स्वीटेस्ट बनण्यासाठी स्वीट बाबांची आणि स्वीट वारशाची आठवण करायची आहे. बाबा पुन्हा पुन्हा मुलांना सांगत आहेत, गोड मुलांनो, स्वतःला अशरीरी समजून माझी आठवण करा. तर मी प्रतिज्ञा करतो, आठवणीनेच तुमचे सर्व कलह क्लेश नाहीसे होतील. तुम्ही एव्हर हेल्दी एव्हर वेल्दी बनाल. तुम्ही अति स्वीट बनाल. आत्मा स्वीट बनली तर शरीरसुद्धा स्वीट मिळेल. मुलांना हा नशा राहिला पाहिजे. मोस्ट बिलवेड बाबांची आपण मुले आहोत, तर आम्हाला बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. अति गोड गोड बाबा आम्हाला अति स्वीट बनवत आहेत. मोस्ट बिलवेड बाबा म्हणतात, तुमच्या मुखातून सदैव रत्न निघाली पाहिजेत. कोणताही कटू शब्द निघता कामा नये. जेवढे स्वीट बनाल तेवढे बाबांचे नाव प्रसिद्ध कराल. तुम्ही मुले बाबांना फॉलो कराल तर तुम्हाला मग इतर सर्वजण फॉलो करतील. बाबा तुमचे टीचरसुद्धा आहेत ना, तर टीचर जरूर मुलांना शिकवणार. मुलांनो, दररोज आपला आठवणीचा चार्ट ठेवा. जसे व्यापारी लोक रात्री मुरादी अर्थात पुंजी तपासतात ना, तर तुम्ही व्यापारी आहात. बाबांसोबत किती मोठा व्यापार करता. बाबांची जितकी जास्त आठवण कराल तितके बाबांकडून अथाह सुख प्राप्त कराल, सतोप्रधान बनाल. दररोज आपली आंतरिक तपासणी करायची आहे. जसे नारदाला म्हटले ना, आरशामध्ये आपले तोंड तर बघ, लक्ष्मीला वरण्यालायक आहे. तुम्हाला सुद्धा पाहायचे आहे की आपण असे बनण्यालायक आहोत. नसेल तर आपल्यामध्ये काय काय कमजोरी आहेत, कारण तुम्हा मुलांना परफेक्ट बनायचे आहे. बाबा आलेच आहेत परफेक्ट बनविण्यासाठी. तर प्रामाणिकपणे स्वतःचे परीक्षण करायचे आहे. आपल्यामध्ये काय काय कमजोरी आहेत, ज्यामुळे लक्षात येते की मी उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. या भूतांना पळवून लावण्याच्या युक्त्या बाबा सांगत असतात. बाबा बसून सर्व आत्म्यांना बघत असतात. कोणामध्ये काही कमजोरी दिसली तर त्याला करंट देतात की याचे हे विघ्न अर्थात दोष निघून जावा. जितकी बाबांना मदत करून बाबांची महिमा करत राहाल तर ही भूते पळून जातील आणि तुम्हाला खूप खुशी होईल. त्यामुळे आपली पूर्ण तपासणी करायची आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये मनसा वाचा कर्मणा कोणाला दुःख तर दिले नाही ना. साक्षी होऊन आपले वर्तन पाहायचे आहे. इतरांच्या वर्तनाला सुद्धा पाहू शकता, परंतु अगोदर स्वतःला पाहायचे आहे. फक्त दुसऱ्यांना पाहिल्याने स्वतःला पाहणे विसरून जाल. प्रत्येकाला आपली सेवा करायची आहे. दुसऱ्यांची सेवा करणे अर्थात आपली सेवा करणे. तुम्ही शिवबाबांची सेवा करत नाही. शिवबाबा तर सेवेकरिता आले आहेत ना. तुम्ही ब्राह्मण मुले अतिशय मौल्यवान आहात, जे शिवबाबांच्या बँकेमध्ये सुरक्षित बसले आहात. तुम्ही बाबांच्या सेफमध्ये राहून अमर बनता. तुम्ही काळावर विजय प्राप्त करत आहात. शिवबाबांचे बनलात तर सेफ झालात. बाकी उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. दुनियेमध्ये माणसांजवळ कितीही धनदौलत असू देत, परंतु ते सर्व नष्ट होणार आहे. काहीही राहणार नाही. तुम्हा मुलांकडे तर आता काहीही नाही आहे. हा देह देखील नाही आहे. हा सुद्धा बाबांना देऊन टाका. तर ज्यांच्यापाशी काहीच नाही त्यांच्यापाशी जसे सर्व काही आहे. तुम्ही बेहदच्या बाबांसोबत करार केलेलाच आहे भविष्य नवीन दुनियेसाठी. म्हणता बाबा, देहासहित हे जे काही कखपण अर्थात अवगुण आहेत ते सर्व काही तुम्हाला देतो आणि तुमच्याकडून पुन्हा तिथे सर्व काही घेणार. तर तुम्ही जसे सेफ झालात, सर्व काही बाबांच्या तिजोरीमध्ये सेफ झाले. तुम्हा मुलांना आतून किती खुशी झाली पाहिजे. बाकी थोडा वेळ आहे, मग आम्ही आपल्या राजधानीमध्ये असणार.
तुम्हाला कोणी विचारले तर बोला, वा, आम्ही तर बेहदच्या बाबांकडून बेहदच्या सुखाचा वारसा घेत आहोत. एव्हर हेल्दी वेल्दी बनतो. आमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत. बाबा समजावून सांगत आहेत, गोड मुलांनो, आता देही अभिमानी बना. योगाच्या शक्तीने तुम्ही कोणालाही थोडे जरी समजावून सांगाल तर त्यांना लगेच तीर लागेल, अर्थात लगेच ज्ञान समजेल. ज्याला तीर लागतो तर एकदम घायाळ होऊन जातो. पहिले घायाळ होतात, मग बाबांचे बनतात. बाबांची प्रेमाने आठवण करतात तर मग बाबांना सुद्धा कशिश होते. काही जण तर अजिबातच आठवण करत नाहीत. बाबांना दया येते तरी देखील म्हणतील, मुलांनो, उन्नती करा, पुढचा नंबर घ्या. जितके उच्च पद प्राप्त कराल तितके समीप याल आणि तितके अथाह सुख प्राप्त कराल. पतित पावन तर एक बाबाच आहेत. त्यामुळे एका बाबांची आठवण करायची आहे. फक्त एक बाबाच नाहीत, त्यासोबत मग स्वीट होमची सुद्धा आठवण करायची आहे. फक्त स्वीट होमलाच नाही तर धनसंपत्तीसुद्धा हवी, म्हणून स्वर्गधामची सुद्धा आठवण करायची आहे. पवित्र जरूर बनायचे आहे. जितके शक्य होईल तितके मुलांनी अंतर्मुखी होऊन राहायचे आहे. जास्त बोलू नका, शांतीमध्ये राहा. बाबा मुलांना शिकवण देत आहेत, गोड मुलांनो, अशांती पसरवू नका. आपल्या घर गृहस्थीमध्ये राहत असताना देखील खूप शांतीमध्ये राहा. अंतर्मुखी होऊन राहा. खूप गोड बोला. कोणालाही दुःख देऊ नका. क्रोध करू नका. क्रोधाचे भूत असेल तर आठवणीमध्ये राहू शकणार नाही. बाबा किती गोड आहेत तर मुलांना सुद्धा समजावून सांगत आहेत. बुद्धीला ताण देऊ नका. बाह्यमुखी बनू नका, अंतर्मुखी बना. बाबा किती लवली प्युअर आहेत, अर्थात प्रेमळ आणि पवित्र आहेत. तुम्हा मुलांना देखील आप समान प्युअर बनवतात. तुम्ही जितकी बाबांची आठवण कराल तितके अत्यंत प्रिय बनाल. देवता किती लवली आहेत, जे आतापर्यंत सुद्धा त्यांच्या जडचित्रांची अर्थात मूर्त्यांची पूजा करत राहतात. तर बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हाला पुन्हा असे लवली बनायचे आहे. अंतिम समयी कोणत्याही देहधारीची, कोणत्याही वस्तूची आठवण येऊ नये. इतक्या प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे, जे बसल्या बसल्या प्रेमाचे अश्रू वाहत राहावेत. बाबा, ओ गोड बाबा, तुमच्याकडून आम्हाला तर सर्व काही मिळाले आहे. बाबा, तुम्ही आम्हाला किती लवली बनवता. आत्मा लवली बनते ना. जसे बाबा अति लवली प्युअर आहेत, तसे प्युअर बनायचे आहे. अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. बाबा, तुमच्याशिवाय आमच्या समोर दुसरे कोणीही येऊ नये. बाबांसारखे प्रेमळ कोणीच नाही. प्रत्येकजण त्या एका माशूकचे आशिक बनतात, तर त्या माशूकची खूप आठवण करायची आहे. बाबांनी सांगितले आहे, ते देहधारी आशिक माशूक काही एकत्र राहत नाहीत. एकदा बघितले बस. तर बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा, तर बेडा अर्थात जीवनरूपी नाव पार होईल. ज्या गोड बाबांद्वारे आम्ही हिऱ्या समान बनतो, अशा बाबांवर आमचे किती प्रेम आहे. खूप प्रेमाने बाबांची आठवण करत अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजे. जे काही डिफेक्ट अर्थात दोष आहेत त्यांना काढून प्युअर डायमंड बनायचे आहे. जर थोडीसुद्धा कमी असेल तर व्हॅल्यू कमी होऊन जाणार. स्वतःला खूप मौल्यवान हिरा बनवायचे आहे. बाबांच्या आठवणीने सतावले पाहिजे. विसरता कामा नये, परंतु अजूनच आठवणीने सतवायला पाहिजे. बाबा बाबा म्हणत एकदम शांत शीतल होऊन गेले पाहिजे. बाबांकडून किती भारी वारसा मिळतो. तुम्ही मुले आता आपली दैवी राजधानी स्थापन करत आहात. पुरुषार्थ तर सगळे करतात.
जे जास्त पुरुषार्थ करतात ते जास्त प्राइज प्राप्त करतात. हा तर नियम आहे, स्थापना होत आहे. याला दैवी राजधानी म्हणा अथवा बगीचा म्हणा. बगीच्यामध्ये देखील नंबरवार फुले असतात. काही तर खूप फर्स्ट क्लास फळे देतात, काही साधे फळ देतात. इथे देखील असे आहे. कल्पापूर्वीप्रमाणे गोड सुद्धा बनत आहेत, सुगंधित सुद्धा बनत आहेत. नंबरवार पुरुषार्थानुसार व्हरायटी फुले आहेत. मुलांना हा निश्चय आहे, बेहदच्या बाबांद्वारे आम्ही स्वर्गाचे मालक बनत आहोत. स्वर्गाचे मालक बनण्यामध्ये खुशी खूप असते. तर बाबा बसून मुलांना बघत आहेत. घरावर मालकाचे लक्ष असते ना. बघतात यांच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत, कोणकोणते अवगुण आहेत. मुले सुद्धा जाणतात. म्हणून बाबा म्हणतात, आपल्यातील कमी कमजोरी आपणहून लिहून आणा. संपूर्ण तर कोणी बनले नाहीये. हो, बनायचे आहे. कल्प कल्प बनले आहात. बाबा समजावून सांगत आहेत, मुख्य कमजोरी आहे देह अभिमानाची. देह अभिमान खूप त्रास देतो, अवस्थेला पुढे जाऊ देत नाही. या देहाला सुद्धा विसरायचे आहे. हे जुने शरीर सोडून जायचे आहे. दैवी गुण सुद्धा इथेच धारण करून जायचे आहे. जायचे आहे तर कोणताही फ्लो अर्थात दोष असता कामा नये. तुम्ही हिरा बनता ना. कोणते कोणते फ्लो अर्थात दोष आहेत हे तर जाणता. त्या हिऱ्यामध्ये सुद्धा फ्लो अर्थात दोष असतात, परंतु त्या हिऱ्यातील दोष काढून टाकू शकत नाही, कारण जड आहेत ना. त्याला मग कापावे लागते. तुम्ही तर चैतन्य हिरे आहात. तर जे काही फ्लो आहेत अर्थात दोष आहेत त्यांना पूर्णपणे काढून शेवट येईपर्यंत फ्लोलेस अर्थात शुद्ध बनायचे आहे. जर फ्लो काढून टाकला नाही तर व्हॅल्यू कमी होईल. तुम्ही चैतन्य असल्याकारणाने फ्लो काढून टाकू शकता. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, जितके शक्य होईल तितके अंतर्मुखी होऊन शांतीमध्ये राहायचे आहे. जास्त बोलायचे नाही, अशांती पसरवायची नाही. खूप गोड बोलायचे आहे, कोणालाही दुःख द्यायचे नाही, क्रोध करायचा नाही, बाह्यमुखी बनून बुद्धीला ताण द्यायचा नाही. दुसरा पॉइंट आहे, परफेक्ट बनण्यासाठी प्रामाणिकपणे आपली तपासणी करायची आहे की आपल्यामध्ये कोणकोणत्या खामी अर्थात कमजोरी आहेत. साक्षी होऊन आपले वर्तन पाहायचे आहे. भूतांना पळवून लावण्याची युक्ती शोधायची आहे. आजचे वरदान आहे, प्रकृतीद्वारे येणाऱ्या परिस्थितींवर विजय प्राप्त करणारे पुरुषोत्तम आत्मा भव. प्रकृतीद्वारे येणाऱ्या परिस्थितींवर विजय प्राप्त करणारे पुरुषोत्तम आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, ब्राह्मण आत्मे पुरुषोत्तम आत्मे आहेत. प्रकृती पुरुषोत्तम आत्म्यांची दासी आहे. पुरुषोत्तम आत्म्याला प्रकृती प्रभावित करू शकत नाही. तर चेक करा, प्रकृतीची हलचल स्वतःकडे आकर्षित तर करत नाही ना. प्रकृती साधन आणि सॅल्वेशनच्या अर्थात सुविधेच्या रूपाने प्रभावित तर करत नाही ना. योगी किंवा प्रयोगी आत्म्याच्या साधनेसमोर साधन आपोआप येतात. साधन साधनेचा आधार नाहीत, परंतु साधना साधनांना आधार बनवते. स्लोगन आहे, ज्ञानाचा अर्थ आहे अनुभव करणे आणि दुसऱ्यांना अनुभवी बनवणे. ज्ञानाचा अर्थ आहे अनुभव करणे आणि दुसऱ्यांना अनुभवी बनवणे. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा.
स्पष्टीकरण आहे, स्वतःला कायम डबल लाईट समजून सेवा करत राहा. जितका सेवेमध्ये हलकेपणा असेल तितके सहज उडाल आणि उडवाल. डबल लाईट बनून सेवा करणे, आठवणीमध्ये राहून सेवा करणे हाच सफलतेचा आधार आहे. कितीही गोंगाट आणि कितीही तमोगुणी वातावरण असेल, परंतु सायलेन्सच्या शक्तीने वेस्ट अर्थात व्यर्थ समाप्त झाल्याने, बेस्ट अर्थात श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित झाल्याने सदैव रेस्ट अर्थात विश्रांतीचा अनुभव करू शकाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.